नमस्कार. स्टॉर्म टाइम्सवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज सर्वजण गणपती बसवत आहे, परंतु गणपती बसवत असताना नेमकं गणपतीच्या पाठीमागील रहस्य काय, नेमकं गणपती आहे तरी काय, नेमकं गणपतीबद्दलचे वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेणार आहोत स्टॉर्म टाइमच्या या स्पेशल रिपोर्टमधून. तर आज आपल्यासोबत आहेत तुषारजी काथे सर, जे स्वतः ज्योतिष भास्कर आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकं गणपती म्हणजे काय, तसेच ओम गणानंत्वा गणपती याचा अर्थ काय हे आपण जाणून घेऊया आत्ता लगेच तुषारजी काथे यांच्याकडून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. आज गणेश चतुर्थी या शुभ पर्वावरती मला जो प्रश्न विचारला आहे, ओम गणानान्त्वां गणपतिग्मा भामहे, तर याचा अर्थ असा आहे, गणानान्त्वां गणपतिग्मा भामहे हे समजण्याच्या आधी आपण असं समजून घेऊया पहिल्या प्रथम गणपती म्हणजे काय. आज सर्वसामान्य माणसांना फक्त गणपती म्हणजे डोळ्यासमोर मूर्ती आणायची, ठेवायची, तिला एक सोंड आहे, दात आहे, लंबोदर आहे आणि एक अर्धदंत आहे, एक पूर्णदंत आहे, गंध लावला आहे, हातामध्ये मोदक आहे, समोर मूषक आहे, अशा प्रकारची फक्त एक आपल्या डोळ्यासमोर गणपतीची मूर्ती उभी राहते. तर गणपतीचा एक अर्थ जर बघितला तर गण अधिक पती. गण म्हणजे समाज आणि पती म्हणजे मालक. मग समाज आणि मालक, गण अधिक पती. समाजाचा मालक कसा असावा, तर समाजाचा मालक जो आहे ना, तो हत्तीसारखा तत्त्वज्ञानी असावा. मग हत्तीमध्ये तत्त्वज्ञानाचे जे गुण आहेत ते पूर्णपणे भरलेले आहेत. म्हणून गणपतीला लोकनेता म्हटलं जातं. गणपती म्हणजे लोकनेता. लोकांना बरोबर घेऊन जाणे म्हणजे गणानान्त्वां गणपती. मग लोकांना घेऊन जाणं म्हणजे नेमकं काय गणपतीमध्ये, तर हत्तीला जे काही दोन दात आहे, एक दात आहे श्रद्धेचा आणि एक दुसरा आहे मेधाचा. श्रद्धा आणि मेधा, बुद्धी आणि श्रद्धा. बुद्धीचा दात अर्धदंत आहे आणि मेधाचा दात श्रद्धेचा हा पूर्णदंत आहे. माणसाकडे बुद्धी थोडी कमी असली तरी चालेल, पण श्रद्धा 100% पाहिजे. गणपतीचे आकार जर बघितला आपण तर गणपतीला एक सोंड आहे. म्हणजे मग ती काय दर्शवते, हे दर्शवते ती हत्तीला जेव्हा आपण सर्वप्रथम त्याला जेवणासाठी अन्न देतो तर तो स्वतः एकटा कधीच खात नाही. तो पहिले अन्न घेतलेलं त्या सोंडेने फुफकारतो. ही त्याची मस्ती नाही, ही त्याची उदारता आहे. माझ्यासारखं जर बलाढ्य जीव जेवत असेल तर असंख्य 2000 कृमी कीटक जेवले पाहिजे, ही त्याची उदारता आहे. म्हणून हत्ती काही सर्वप्रथम कधीही पहिला घास खात नाही. नंबर 2, हत्तीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, हत्तीला मागच्या जन्माचं कळतं असं म्हटलं जातं. म्हणून पूर्वीच्या काळी वरमाला जी दिली जायची तर भविष्य पारखून तो हत्तीने ज्या गळ्यामध्ये दिली जायची, ती हत्तीने ज्याच्या गळ्यामध्ये वरमाला देईल त्याच्याशी लग्न केलं जायचं. दुसरी गोष्ट, गणपतीला आपण 2 डोळे आहेत आणि ते खूप बारीक आहे. शरीराच्या मानाने डोळे खूप बारीक आहे. याचं कारण काय, का ह्या निसर्गामधला छोट्यातला छोटा एखादा दोष आपल्या जीवनामध्ये डोळ्याने पारखून आपलं जीवन अधपतित करू शकतो. म्हणून निसर्गामध्ये आपली पाहण्याची दृष्टी सूक्ष्म असावी, म्हणून डोळे बारीक आहे. त्यानंतर पोट लंबोदर आहे. लंबोदर म्हणजे काय, का आपल्या पोटामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही विचार समाविष्ट करता आले पाहिजे. जर समजा लोकनेता व्हायचा असेल, समजा एखादी गोष्ट इथं बोलली ती जर पुढच्या चौकात बोलली तर त्याचे विपर्यास होऊन काय होऊ शकतात, भांडणं वगैरे होऊ शकतात. म्हणून लंबोदर, पोट मोठं आहे आणि त्या मोठ्या पोटामध्ये आपण चांगले वाईट विचार साठवण्याची शक्ती आपल्याकडे असावी. हातामध्ये मोदक आहे. मोद म्हणजे आनंद, जीवनाला आनंद देणारी देवता आहे. कान सुपासारखे आहेत. चांगले आणि वाईट विचार हे पारखून घ्यायचे. जसं सूप काय करतं, चांगले चांगले खडे आणि अन्नधान्य वगैरे बाजूला करतो, तद्वतच त्याचप्रमाणे हत्तीचे कान सुपासारखे आहेत. शिवाय ती बुद्धीची देवता समजली जाते. मग बुद्धीची देवता म्हणजे काय, सगळेचे सगळे गुण त्याच्यामध्ये तत्त्वज्ञानाचे त्या हत्तीमध्ये भरलेले आहेत.
म्हणून भगवंतानी गणपतीचं रूप घेतलेलं आहे. आणि त्याचं वाहन जे आहे ते मूषक आहे. मूषक म्हणजे काय? उंदीर. उंदीर का बरं घेतला? उंदीर जर चावायचं असेल, चावा घ्यायचा असेल तर आधी फुंकर मारतो आणि नंतर चावतो, म्हणजे ती जागा बधीर होते आणि नंतर उंदीर चावून गेलं तरी आपल्याला कळत नाही. म्हणजे याचा अर्थ असा का मायेची फुंकर घालण्याची आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाण्याचे उंदीर जाऊ शकतो. म्हणून गणपतीचं वाहन जे आहे ते उंदीर आहे. गणपतीचे पाय खूप छोटे आहेत आणि डोकं मोठं आहे. म्हणजे काय? पायाने काम कमी करावं आणि डोक्याने काम जास्त करावं, म्हणजे बुद्धीने काम जास्त करावं. मग आता गणपतीला आपण दुर्वा वाहतो. दुर्वा वाहण्याचं कारण काय आहे? का दुर्वा ज्या आहेत जर त्या दुर्वांना हरळीला जर पाणी दिलं तर अविरतपणे वाढतात आणि त्या कायम हिरव्यागार असतात. तसं आपलं जीवनसुद्धा हिरवगार असावं आणि आपल्या वंशाची वृद्धी व्हावी म्हणून आपण गणपतीला काय वाहतो? दुर्वा वगैरे वाहतो. मग गणानात्वां गणपतिक मवामहे म्हणजे काय? असे तत्त्वज्ञानाची देवता म्हणजे गणपती. मग तत्त्वज्ञानी कोण? तर लोकनेता. लोकनेता म्हणजे लोकांना बरोबर घेऊन जाणे म्हणजे गणपती. मग तुम्ही म्हणाल गणपतीची विघ्न करता येतो आणि विघ्न हरता येतो आहे, मग सर्वप्रथम गणपतीची पूजा का करतात? इतर देवताची का करत नाही? महत्त्वाची गोष्ट बुद्धीची देवताची आहे. म्हणजे काय? बुद्धी म्हणजे काय सांगते? समजा यदा कदाचित, मी उदाहरण तुम्हाला देतोय. रस्त्याने तुम्ही मोटरसायकलवर चाललात, मोटरसायकलवर चालला असताना तुमची गाडी पंक्चर झालेली आहे आणि पंक्चर झाल्यानंतर तुम्हाला त्या जागेवरती पोचायचं आहे, तर तुम्ही गाडी लोटत लोटत जाण्यापेक्षा ते वालसीट आतमध्ये टाकणं म्हणजे गणपतीची पूजा. म्हणजे बुद्धिपूर्वक केलेली पूजा बरोबर गणपती. म्हणून असा लोकनेता म्हणजे गणानांत्वांग गणपती. थोडक्यात अतिशय सुंदर आता गुरुजींनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे की नेमकं गणपती काय आणि गणपती पाठीमागचं खरे वैशिष्ट्य काय. आता अतिशय महत्त्वाचा आणि पुढचा प्रश्न तो म्हणजे असा की गणपती का बसवायचा, कोणत्या मुहूर्तावरती बसवायचा, आणि एक माझ्या मनातला प्रश्न, गणपती 10च दिवस का बसवायचा? मला तर गणपती बाप्पा खूप आवडतात, मग तर मला ते महिनाभर हवे, वर्षभर हवे, मग ते गणपती 10 दिवसच का बसवायचा? तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. पहिली गोष्ट, गणपती का बसवायचा आणि तो 10 दिवसच का बसवायचा? शास्त्राच्या नियमानुसार तसं जर विचार जर केला तर गणपती काही ठिकाणी 1.5 दिवसाचा आहे, काही दिवसात 7 दिवसाचा आहे, काही ठिकाणी 10 दिवसाचा आहे. म्हणजे असं काही नाही, 1.5 दिवसातही गणपती बुडवला जातो. आणि गणपती आणण्यासाठी जो विशिष्ट मुहूर्त तुम्ही म्हटला, तर बऱ्याच जण विचारतात, पाहता पंचांगानुसार गुरुजी गणपती बसवायचा मुहूर्त कितीचा आहे? पण धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू ग्रंथामध्ये त्याचा असा उल्लेख केलेला आहे की तुम्ही गणपती बसताना राहू काळ किंवा विशिष्ट काळ बघितलाच पाहिजे असं नाही. कारण तो बुद्धीची देवता आणि तो प्रारंभी विनंती करू विद्यादया सागरा. आणि आपण जे समजा तिथी वार नक्षत्र योग आणि करण हे 5 अंग मिळून पंचांग तयार होतं. ते 5 अंग जे आहेत कधी एका दिवशी शुभ नसतात, ते 60 वर्षातून एकदा शुभ असतात. त्याला कपिलषष्ठी असं म्हणतात. मग जर 60 वर्षांनीच सगळे कर्म करायचे म्हटलं चालेल का? नाही म्हणणार. म्हणून सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करून विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता म्हणून आपण त्याची पूजा करतो आणि त्याला विशिष्ट मुहूर्त पाहण्याची गरज नाही, असं धर्मसिंधू आणि निर्णय सिंधूमध्ये सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, आणखीन दुसरा जो तुम्ही प्रश्न विचारला, गणपती का बसवायचा आणि का बुडवायचा, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. गणपती बसवायचा आणि बुडवायचा धर्मशास्त्र असं सांगतं देव बुडवणं अयोग्य आहे. पण मग गणपती तर बुडवला जातो, मग याचं नेमकं रहस्य काय? तर सर्वप्रथम जे आहे गणपती बसवण्याची जी प्रथा आहे हे पारंपरिक आहे. परंतु लोकमान्य टिळकांनी त्याचा सामुदायिक उत्सवामध्ये काय केला? स्वातंत्र्याच्या काळामध्ये लोक एकत्र यावेत आणि त्यासाठी सार्वजनिक उत्सव म्हणून गणेश उत्सव चालू केला. परंतु गणपती बसवण्याच्या पाठीमागचं एकदम आपल्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर तुम्हाला पहिल्या प्रथम सगुण भक्ती केल्याशिवाय निर्गुण भक्ती करता येणार नाही. आणि मग सगुण आणि निर्गुणात जायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला सगुणामध्ये मूर्ती बघावी लागते आणि मूर्ती
बघून परत डोळे मिटून जशीच्या तशी मूर्ती डोळ्यासमोर आणावी लागते. तिला म्हणतात निर्गुण भक्ती. डोळ्यासमोर प्रत्यक्ष डोळ्याने बघणे त्याला सगुण भक्ती. आणि गणपती बुडवल्यानंतरने पुन्हा ती डोळ्यासमोर ठेवून त्याला निर्गुण भक्ती म्हणतात. मग आपण 10 दिवस गणपती बसवतो किंवा 1.5 दिवस गणपती बसतो आणि बसवताना आपण सायुधाय शक्ती काय हो या आणि आसनस्थ बा आणि आपण सायुध करून त्यांना आसनस्थ करतो. त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर गणपतीची मूर्ती असते आणि आकार घेतल्याशिवाय निर्गुणात जाता येत नाही. म्हणून गणपतीचा आकार घेतल्यानंतर 10 दिवसांनी किंवा 1.5 दिवसांनी किंवा 7 दिवसांनी आपण ज्यावेळेस गणपती बुडवतो ना, गणपती बुडवल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर 2 ते 3 दिवस तसाच तो गणपती, तसाच त्या दुर्वा, तसाच तो आरास, हे आपल्याला गणपती बुडवल्यानंतरही आपल्याला 3 दिवस त्या जागेवर गेल्यावर आठवतं. म्हणजे सगुणातून निर्गुणात जायचं असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल, गणपती बसवायचा ही सगुण आणि गणपती बुडवायचा हे निर्गुण. म्हणून निर्गुणात जाण्यासाठी, सगुणातून निर्गुणात जाण्यासाठी गणपतीची पूजा. मग तुम्ही म्हणाल एवढ्यावरच पूजा सीमित आहे का? पूजेचा अर्थ असा आहे श्रद्धा, भक्ती आणि अंतःकरण या तिघांचं एकत्रीकरण करून पूजा असतं आहे. त्यातली तुमची एक जरी बाजू नसेल तर पूजा होत नाही. आपण आता बरेच जण बघतो पूजा करताना म्हणून कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि कॉन्सन्ट्रेशन जर करायचं असेल तर तुम्हाला गणपतीचीच पूजा करावी लागेल, देवाचीच पूजा करावी लागेल. कारण देवाचे मूर्ती डोळ्यासमोर आणणे आणि एम्प्टी माइंड देवासमोर बसून डोळे झाकून पुन्हा डोळ्यासमोर मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणणे आणि ती जी आपल्या डोळ्यासमोर थांबते ती फ्रॅक्शन ऑफ सेकंद थांबत आहे. आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंद नंतर ते तुम्ही 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद वाढवत जर गेला तुम्ही डोळे मिळून तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, ग्रास्पिंग पॉवर वाढतो, विल पॉवर वाढतो आणि तुम्ही वाचलेला अभ्याससुद्धा लक्षात राहतो. म्हणून गणपतीसमोर डोळा आणला तर तुम्ही गणपतीची पूजा केली तर तुम्ही जीवनामध्ये सक्सेस होतात. म्हणजे गणपती एक लॉजिक आहे, त्याला आपल्या शास्त्रकारांनी सायंटिफिक बेस दिलेला आहे. म्हणून देवाची पूजा, देवपूजा किंवा मूर्तीपूजा इज ए परफेक्ट सायन्स, देअर इज नॉट ए प्रेशियस स्टोन. म्हणून देवाची पूजा करताना पूजा केल्यानंतर आपण जो प्रसाद घेतो तो मोदक, मोद म्हणजे आनंद आणि प्रसादाचा अर्थ प्रतिसाद बरोबर प्रसाद, देवाने दिलेला प्रतिसाद बरोबर प्रसाद. म्हणून अशा प्रकारच्या जीवनामध्ये आनंद आणि मोद आणून जीवनामध्ये प्रसाद आपण घ्यावा म्हणजे खऱ्या अर्थाने गणपतीची पूजा होत आहे. अतिशय सुंदर उत्तर दिलं. आणि याच सोबत त्यांनी अजून एक सांगितलं ते म्हणजे काय, गणपती बसवण्यापाठीमागचं एक महत्त्वाचं रिझन, एक सायंटिफिक रिझन. मित्रांनो, मेडिटेशन नावाचा एक प्रकार असतो ज्यामध्ये आपण शांत बसतो आणि मनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या विचारांना थांबवतो. आणि असाच काहीचा प्रकार आहे ज्यावेळेस आपण गणपतीच्या मूर्तीकडे बघतो. एक ती जी सोंड असते, जिचा अवयव जो वेगळा आहे, त्याचसोबत तुम्ही बघाल की दुसरीकडे तुम्हाला त्यांचे मोठे कान दिसतात. म्हणजे तुमचं लक्ष वेगळं करण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी भरपूर गोष्टी असतात आणि तरीही त्यातनं आपल्याला एक कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एका ठिकाणी आपला विचार एकाग्र करण्यासाठी ती मूर्ती आपल्याला भाग पडते. म्हणून गणपतीची पूजा ही नक्कीच एक कॉन्सन्ट्रेशनचं कारण बनू शकते, मेडिटेशनचं कारण बनू शकते. तुमची विल पॉवर, जसं गुरुजींनी आत्ता सांगितलं, त्याचं नक्की काम करू शकते, हे आपल्याला यातून समजतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो गुरुजी, तो म्हणजे असा की गणपती बाप्पाला कायम दुर्वाच का वाहिला जातात? आता मोदक का वाहिला जातात त्याचं तुम्ही कारण सांगितलं, परंतु दुर्वाच का वाहिला जातात आणि एक जास्वंदीचंच लालच फुल का वाहिलं जातं, याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? मी आत्ताच मगाशी तुम्हाला सांगितलं दुर्वाचं म्हणून कारण. दुर्वा सदाहरित असतात, सदाहरित कायम हिरवं. तसं आपलं जीवन एव्हरग्रीन असावं, कुठेतरी टेडियस लाईफ नसावा. आणि दुर्वा वाहण्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन अजून दुसरा असा आहे का ते कायम काय तिला मरण नाही, म्हणून आपल्या वंशाची वृद्धी व्हावी आणि आपलं जीवन हिरवगार असावं आणि असं हिरवगार जीवन भगवंताला अर्पण करावं. आणि जास्वंदीचं फूल, रक्तशर्करा म्हणतो त्याला, लाल फूल आपण बघितल्यानंतर त्याच्याकडे जर बघितलं कॉन्सन्ट्रेशन तर त्याचा काही अंश गणपतीसारखा आकार दिसतो आपल्याला. आणि त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी ज्या ज्या काही दुर्वा असतील, कलश असेल, त्यानंतर धूपदीप असेल, नैवेद्य असेल, असा आराध जर केला तर माणसाचं मन स्थिर आणि कॉन्सन्ट्रेशन होतं. आणि कॉन्सन्ट्रेशनसाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, धूपदीप, नैवेद्य, आरती वगैरे. म्हणून फुलं, दुर्वा, पत्र हे सगळ्या गोष्टी वाहिल्या जातात. अतिशय सुंदर माहिती आपल्याला गुरुजींनी या ठिकाणी दिलेली आहे. आता आपण थोड्याच वेळात गुरुजींच्या घरामध्ये आरती होणार आहे, त्याचं थेट प्रक्षेपण आपल्याला दाखवणार आहोत. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, गुरुजी आपल्याला
आजपासून रोज एका गणपतीबद्दल माहिती देणार आहे. आज आपण जाणून घेतलंय संपूर्ण माहिती. गणपती म्हणजे काय, गणपती का बसवावा, गणपतीचे वैशिष्ट्य काय आणि गणपती बसवण्यापाठीमागची सायंटिफिक रिझन. अजूनही भरपूर माहिती जाणून घेऊया उद्या पुन्हा याच शोमध्ये. स्पेशल गणपती रिपोर्ट, स्टॉर्म टाइम्स, विशाल चव्हाण सोबत ब्युरो रिपोर्ट. जय देव जय मंगलमूर्ति यो श्रीराजमूर्ति दर्शन प्रेम 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 कामना पूर्ति. जय देव रत्नाकृत कुमरा चंदना शिवूर्ति कुंकुम केशरा इधे कृता मुकुट शोभे तो भरा गंधर देहो पूरे चरणी आगर्या. जय देव जय मंगलमूर्ति यो श्रीराजमूर्ति दर्शन प्रेम 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 कामना पूर्ति. जय देव लंबोदर पीतांबर परिवार बंधना सरसुंड वक्र कुंड त्रिनयना नारदमाता वज्राय संकटी पापा वे निर्वाणी रक्षा वे सुरवर गजवदना. जय देव जय मंगलमूर्ति यो श्रीराजमूर्ति दर्शन प्रेम कामना पूर्ति. जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सागर भुजगेन्द्रणम सदा वसंतम भवम भवानी. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियात्मा बुद्ध्यात्मा भावा प्रकृति स्वभाव सर्वयज्ञं सर्वस्मै नारायणाति समर्पयामि. अंगं समं कृष्णामृतं वास्महे श्रीधर्मा गौरविकावल जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम गणानां गणपतिं भवामहे प्रियाणां प्रियपतिं भवामहे निर्भीकां निधिपतिं भवामहे. बभो आमाजानि पुष्पांजलि समर्पयामि. एक दंडाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. हरि ओम. यज्ञेन यजमन्ते वास्तानि धर्माणि सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसन्नाय नमो. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वाराज्यं वैराज्यं कार्मेशं राज्यं महाराज्यं आधिपत्यं समस्त पर्यायीशा सार्वभौमा सारेविषा दहंता प्राता पृथ्वी कराधि तदसुलोको विंसमृत परमेश्वरं मुरुसंवसनं गृहे अवीक्षितस्य कामप्रेमीषदा पुष्पांजलि समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.